मला एक हवेली दिसते. हवेलीत आत जाते तेव्हा एक जिणा दिसतो. जिण्यातून वरती जाते तेव्हा माझ्यासारखीच एक मुलगी दिसते आणि ती जी मुलगी आहे ती माझ्यासारखीच मला असं वाटतं. आणि त्या मुलीला जेव्हा उशीनं कोणीतरी दाबतं तेव्हा त्याचा त्रास मला होतो, माझा श्वास गुदमरतो. काही लहान मुलं अचानक उठून वेगळ्या भाषेत बोलायला लागतात. तर ते असे काही प्रसंग आहेत. अशा काही अनसॉल्व्ड मिस्ट्रीज असतात ना ज्याच्याविषयी आपले कुतूहल वाटतं, गुड असतं म्हणजे त्याच्याबद्दल. जर असं मला माहित नाही, पण असं जर मला काही अनुभव आला, मग आम्ही असं ठरवलं की आपण नैनितालची निवड करूया आणि तितक्यात आम्हाला नैनितालचे फोटो आले या पर्टिक्युलर घराचे. तर आपण वेगळीकडे शिफ्ट करूया काही गोष्ट, अशाही चर्चा झाल्या. मला स्वतःला आवडतात थरारक गोष्टी ऐकायला, बघायला. तू बिलीव्ह करू शकत नाही अशी थंडी होती. लोक लिटरली मध्येच अशी सरपटत जात होती, इतक्या पद्धतीने पाय नम पडत होते. बरेचदा अशा सगळ्या थरारक गोष्टी आपल्याला ऐकताना, त्याचं वर्णन इमॅजिन करताना छान वाटतं, पण ते तितकंच जास्त अवघड असतं करणं बजेट वाईज सुद्धा. हिंसा आहे बॉस. तू पुरुषांनी करा किंवा बायकांनी करा. नाही, पण एकूणच जर प्रमाण बघितलं ना ताई, ते दिवसेंदिवस वरतीच आहे. म्हणजे खूप असं वाटतं का, मला असं वाटतं कधी कधी की दिवसेंदिवस वर चाललंय का आपल्याला कळण्याचं प्रमाण